आता संगीत शिकता येईल घरच्या घरी। हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिकवर। हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका। नमस्कार मंडळी, हार्मोनियम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आपल्यासाठी सुंदरसा एक अभंग, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हा अभंग एकदम सुंदर वारकरी चाल ज्यांच्या बऱ्याचशा व्यक्तींच्या पाठांतरातली चाल आहे। राग जय जयवंती या रागामध्ये आपल्याला या व्हिडिओद्वारे नोटेशनसहित समजावून सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओद्वारे करत आहे। नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीवरती क्लिक केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा, जेणेकरून आपल्याला जसे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल। आणि दुसरी सूचना, जर आपण घरी बसून ऑनलाईन पद्धतीने जर अभंग, गवळणी, भावगीत याचं संपूर्ण शिक्षण जर घ्यायचं असेल तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला घरी बसून कुठे न जाता अगदी हार्मोनियम वाजून शास्त्रयुक्त पद्धतीने भजन असेल, सुगम असेल, विशारदपर्यंतचा 7 परीक्षेचा अभ्यासक्रम असेल, तो अगदी घरी बसून आपल्याला शिकवला जाईल। तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लास जॉईन करा। तर बघूया मंडळी, सुरुवातीला आपण काळी एक ह्या सुरामध्ये या अभंगाला भजनी ठेक्याबरोबर कसं म्हणायचं या ठिकाणी मी समजावून सांगतो आणि नंतर आपल्याला समजेल अशा पद्धतीने याचा नोटेशन, एका लाईनचं नोटेशन मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तर म्हणजे आपण बघितलं ह्या अभंगाला
तालात कसं म्हणायचं भजनी ठेक्याबरोबर या व्हिडिओद्वारे संपूर्ण समजावून सांगितलं आहे. तर बघूया आपण या रागाचे आरोह अवरोह, रागाची पकड आणि ह्या चालीचं नोटेशन तुम्हाला एक एक लाईन समजावून सांगतो. काळी एक हा सूर आहे. सुरुवातीला आरोह सा रे रे ग रे सा. या रागामध्ये दोन्ही गंधार आणि दोन्ही निषाद लागतात. तर ते जिथं गंधार कोमल असेल त्या खाली सुराच्या खाली अंडरलाईन केलेले आहे आणि जे शुद्ध असेल तर त्या अगदी प्लेन लिहिलेलं आहे. हेच लक्षात ठेवा. सा रे रे ग रे सा रे ग म प नी सा सा नी ध प प ध म ग रे प ध म ग रे ग रे सा. हे झाले आरोह अवरोह. आता रागाची पकड बघा. पकड म्हणजे आपण जे एखाद्या चालीला सुरुवात करतो आपण तर त्या अगोदर ती स्वर विस्तार कसा करायचा त्या पद्धतीने पकड म्हणतात त्याला. सा नी सा ध नी रे. आता दोन्ही निषाद कसे वापरायचे. सा नी सा ध नी रे सा रे रे ग रे सा किंवा सा नी ध प प रे 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 ग रे सा सा नी सा ध नी रे सा रे ग सा रे नी सा. सुंदर ते ध्यान या चालीचं आपल्याला आता शिकतोय. सुंदर ते ध्यान रे ग रे ग सा रे नी सा. सुंदर ते ध्यान रे म प रे म प ध प म रे म प ध म प प उभे विटेवरी रे ग सा रे नी सा रे म प ध म प प. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी प म ग आ. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आ. ग ग ग ग ग ग म प म ग म रे म ग रे सा नी सा. ग ग ग ग ग ग म प म ग म रे म ग रे सा नी सा. कर कटेवरी ठेवोनिया आ. तुळशी हार गळा. नंतर तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान हे वरच्याच लाईन प्रमाणे घ्यायचं. तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आ. आवडे निरंतर हेची ध्यान आ. आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर. नंतर मकर कुंडले ह्याच प्रमाणे घ्यायचं. रे ग सा रे नी सा रे म प ध म प प प म ग. मकर कुंडले तळपती श्रवणी आ. ग ग ग ग ग ग म प म ग म रे म ग रे सा नी सा. कर कटेवरी ठेवोनिया आ. तुळशी हार गळा कासे पितांबर. शेवटचा अंतरा. ध म प ध सा सा ध सा रे ग रे सा नी ध सा. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. ध म प ध सा सा ध सा ध म प ध सा सा ध सा रे ग रे सा नी ध सा. तुका
ग ग ग ग म प म ग म रे म ग रे सा नि सा पाहिण श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर. आता ही चाल तालामध्ये मात्र्यात कशी घ्यायची, जसे आपण भजनी ठेक्याचे 8 मात्रे मोजतो. धिन्ना धिन्ना धिन धिना ग धिन्ना तिन तिना ग धिन्ना धिन धिना ग धिन्ना तिन तिना ग. आता ही तिसऱ्या मात्रेतून पकडायची. 1 2 3 3 म्हटल्यानंतर सुरू करायचं. 1 2 सुंदर उभे विटेवरी. चौथ्या मात्रेतनं पकडायची. 1 2 3 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर. तर अशा पद्धतीने आपण हे चाल बसू शकता. चौथ्या मात्रेतनं सुरुवात करायची, बरोबर तालात येऊन जाते. आणि जर आणखी आपल्याला बरेचसे मंडळी हार्मोनियम वाजवतात, यूट्यूबवरली अभंग बसवतात, पण ते तालात सुरात येत नाही. हा फार सगळ्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे. तर हे करण्यासाठी तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने क्लास केले तर आपल्याला सुंदरशी हार्मोनियम वाजवून सुराचं ज्ञान होणार आणि आपला आवाज तयार होऊन सुंदर चांगल्या पद्धतीने आपलं गाणं तयार होऊ शकतं. हार्मोनियम आणि गाणं दोन्ही तयार होऊ शकतं. तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा. नक्कीच तुम्हाला 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने फायदा होईल आणि चांगलं वादन गायन तुमच्याकडनं घडू शकतं. तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लास जॉईन करा. धन्यवाद.